सायुज्यता, समीपता, स्वरूपता याच्या पलीकडे जी प्राप्ती होती त्याला म्हणतात मोक्ष प्राप्ती होती. या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून जर तुम्हाला सुटायचंच असेल, म्हणून म्हटलं जातं भगवंताच्या, आपण म्हणतो बरेच जण म्हणतात देवा जर आम्हाला पुनर्जन्म दिलाच, 84 लक्ष योनी फिरायची वेळच आली तर आम्हाला नर्मदा तटीचं एखादं कीटक जरी बनवलंस, एखादी म्हैस जरी बनवलीस, पाण्यातला मासा बनवलास तर लय खूपच आमचं जीवन भाग्य. पण जर जन्म दिला तर या तटावर द्या. विचार करा, तुम्ही सगळी मंडळी महाराष्ट्रातली आहेत. या जगामध्ये अनेक नद्या पवित्र सांगितल्या, गंगा, यमुना, सरस्वती, कावेरी, गोदावरी. आणि तेवढं असताना गोदावरीच्या तटावरून सुद्धा तुम्ही इथं येता, तिच्याशी तुमचं काहीतरी नातंय. त्याशिवाय कोणी तिथं येऊ शकत 100% नातंय, त्याची खात्रीच आहे. आणि एकदा का तिची ओढ लागली ना, तुम्ही एकदा स्नान करा. मी लिहून देते, लिहून तुम्ही परत येताना 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, वर्षांनी मैयाकडे येणार म्हणजे येणार. करते ना, ते दिसत नाही, प्राप्त होतं, प्राप्त. त्याची अनुभूती येते, परत तुम्ही येणार. किती कामाचे व्याप असू द्या, किती तब्येत खराब असू द्या, कसंही ऑपरेशन झालेलं असू द्या, कोणताही सण असू द्या, लागते. आईला जशी लेकराची ओढ लागते, गाईला जशी वासराची ओढ लागते, हरणीला जशी पाडसाची ओढ लागते, संताला जशी भक्ताची ओढ लागते ना, तशी माझ्या नर्मदा धारकांना, नर्मदा सेवेकरींना तुम्हा आम्हाला ओढ लागतो, तिची ओढ लागते. हा माझा अनुभव आहे. स्नान केलं आणि त्यानंतर मैयाचं माझं नातं जुळलं. प्रत्येक महिन्याला मी एकदा तरी येतेच. खरं तर 15 दिवसालाच येते मैयाच्या तटी, एकदा तरी स्नान करून जाते. पण महिना माझा तेव्हापासून आजपर्यंत चुकलेला नाही. अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. आपलं दुःख आजपासून तुम्हाला सांगायचं असेल तर तिला सांगावं. परीक्षा घेणार ती तुमची. आपलं जर दुःख असेल तर फक्त आणि फक्त तुम्ही तिलाच सांगायचं आहे. म्हणून परिक्रमा आयुष्यात करा. वारी तर तुम्ही करताच पंढरपूरची. जो वारीत आनंद मिळतो, 3500 किलोमीटरचा आपला सोपी गोष्ट नाहीये. कोण तुमच्यात बळ देतो एवढे? कुठून येते शक्ती व एवढी? तीच माझी मैया शक्ती देते हो तुम्हाला. तीच मैया शक्ती देते. आणि म्हणून जशी गंगा पवित्र आहे तशी माझी नर्मदा मैया पवित्र आहे. जय जय ओ शुद्धे. शुद्ध जर जगात काय असेल, जी माझी नर्मदा मैया शुद्ध आहे. मग होतं काय? जय जय ओ शुद्धे उद्धारे प्रसिद्धे. त्याने आपल्या जीवनाचा उद्धार प्राप्त होतो. तुम्हाला जर चिंतामणी प्राप्त झाला, कामधेनु जरी प्राप्त झाला, तर ते सुख जे भेटत नाही ना, ते इथं आल्यानंतर सुख मिळतं.